डोक्याचा त्यांचं दादांचं त्यानंतर छोटंसं यूट्यूब तर चला, छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि सकाळ सकाळ काम आवरल्याच्या नंतर म्हटलं घरातल्या जितक्या पण काचा आहेत त्या पुसून घ्याव्या, कारण खूप खराब झाल्या त्या. जवळजवळ दिवाळीच्या अगोदर जी साफसफाई केली होती ना, त्याच्यानंतर त्याला क्लीन करण्यातच नाही आलं. आणि तसंही काचा वारंवार क्लीन करण्यात येत नाही, 2 हप्त्यातनं एकदा वगैरे असं ज्यावेळेस वाटण खराब झाल्यात त्यावेळेस. तर मध्यंतरी मी ना कोलिन टाकून साफ करायचे, पण मला एक ताईंनीच ट्रिक सांगितली, आपल्या सबस्क्रायबर ताईंनी, की ते पाण्याचा शिपका मारून न्यूजपेपरनी पुसून घ्यायच्या, खूप चकचक निघतात. कोलिननी आहे ना, दिवसेंदिवस काचांची शाईन जाते, म्हणजे थोड्याशा अशा ब्लर होतात. आणि खरंच खूप छान असा उपाय आहे हा. फक्त पाण्याचा थोडासा शिपका मारून टीव्ही झालं, काचा झालं, ज्या पण घरातल्या काचेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या थोड्याशा, फक्त न्यूजपेपर घ्यायचा. न्यूजपेपरने अगदी जोपर्यंत कोरडं होत नाही तोपर्यंत चांगलं घासून घ्यायचं. छान असे चकचक चकचक करतात सगळ्या काचा, टीव्ही झालं, टेबल झालं. तसं कोलिनने थोडंसं असं ब्लर झाल्यासारखं वाटतं, पण पाण्याच्या शिपक्याने अजिबात वाटत नाही. म्हणजे आता जेव्हा त्या ताईंनी सांगितलं तेव्हापासून आम्ही तीच ट्रिक वापरतो आणि छान सुद्धा आहे. तुम्ही एकदा ट्राय करून पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण सगळ्या चिमुकल्यांची नावं घेणार आहोत, जे की आपले व्हिडिओ पाहतात. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. परत याचं नाव राहिलं त्याचं नाव राहिलं असं नको कोणाला वाटायला. तर जितके नावं आमच्यापर्यंत आले त्या सगळ्या बाळांचे, सगळ्या चिमुकल्यांना आम्ही स्पेशली नाव घेऊन हाय बोलणार आहोत. तर चला, सगळं काम आवरलंय मस्तपैकी आणि आज निघालो शेतात फेरफटका मारायला. तर फेरफटका म्हणजे काय की आता तूर निबारली म्हणलं, आता तुरीच्या शेंगांची सीझन मस्त चाललंय आणि हे चान्स परत परत येत नाही, वर्षातून एकदाच येतो. त्याच्यामुळे म्हणलं चला आता शेंगा आणू, तूर निबारली मस्त आणि त्याची भाजी बनवायसाठी, कारण याची भाजी खूप छान लागती. आणि अशी तर विकत पण आता काही ठिकाणी विकत भेटतात या शेंगा, पण काही ठिकाणी नाही, पाहायला पण नाही मिळत नाही. तर मग महाग असतात. हा, आणि याची भाजी खूप छान लागती. काळ्या मसाल्याची करू, कशी पण गिरवीची करू, कशी पण केली तरी छानच लागते. आणि थोड्या निभरलेल्या शेंगा मिठामध्ये जर उकडल्या 1 शिट्टी लावून तर इतक्या छान लागतात. मला तर लहानपणीपासून आवडतात. लहानपणी आहे ना, ह्या शेंगा खाण्यासाठी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आवर्जून आजोळाला जायचं आणि ते मस्त शेंगा शेतातल्या कोवळ्या खायच्या, नंतर मीठ टाकून उकडायच्या. एक छानच फील, भारीच लागतात त्या कोवळ्या शेंगांचं. आणि असं म्हणजे हे रानातलं खाणं म्हणजे ना खूप छान, हेल्दी शरीराला शिवाय. आणि म्हणजे आमच्या घरामध्ये स्पेशली सगळ्यांना आवडतात, म्हणून स्पेशली मग आज म्हणलं चला पहिले आपण जाऊन शेंगा घेऊन येऊ, कारण मग अजून थोड्या दिवसांनी अजून एकदा 2दा आणले का मग संपलं, सीझनच संपलं. मग एकदा निभारल्यावर बाकीचे आहेत आमच्या, म्हणलं मारवाडाला जाऊन तिथं. तेच तर, काय नाही, सगळे आमचेच आहेत आपल्या ईदलचे. आणि खेडेगावात सहसा असं म्हणजे एकजुटीने सगळेजण राहिलेले दिसतात. शेतात जाऊन काय कोणी काय म्हणत नाही, उलट नाही नेलं तरी आवर्जून वानोळा देतात. हे खूप छान आहे खेडेगावामध्ये. तर चला, आम्ही निघालोय, अजून थोडस लांब जायचंय. त्याच्या झाडाच्या पानाचा वास लय आवडतो बरं का. होय, लय छान वास आहे त्याचा. त्याला ती काळ बी पण यायचं ना का, छोटं छोटं आहे. आम्ही लहानपणी खायचं. आणि अजून एक झाड आहे बघा, त्याला गोल असं फळ येतं छोटं लाल, तुम्हाला दाखवते मी. त्याच्यात अक्षरशः महादेवाची पिंड निघते. तुम्हाला आता जाताना मी दाखवते. मला असं वाटतं ते रुईच्या झाडात निघतं का ते मोरा? रुई नाही, दुसरंच झाड आहे ते, मला नाव नाही माहिती. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. छोटे छोटे पिंडे निघतात अक्षरशः, जाताना मी तुला दाखवते. मी त्यांची बघू आपण. तर चला, अजून लांब जायचंय, पण त्याच्या अगोदर मला तुमचा बऱ्याच जणांचा जो गैरसमज झालेला आहे तो दूर करायचा आहे. तर तो असा, बऱ्याच ताईंनी, दादा, काका, काकूंनी, सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी वाचली पण असन ती कमेंट, आणि बऱ्याच जणांनी नसन पण वाचली. तर ती कमेंट अशी होती, किंवा अशी म्हणजे एक नव्हत्या, भरपूर अशा कमेंट्स होत्या की जसं आपण होम टूर जे पाहिलं त्याला बरोबर म्हणले, पण काहींनी निगेटिव्ह मध्ये नेलं. तर मग जो होम टूर दिला होता 1-2 दिवसात, नाही परवाच्याच व्हिडिओ मध्ये होम टूर दिला होता, तर त्या होम टूर मध्ये बऱ्याच जणींचं, बऱ्याच ताईंचं असं म्हणणं आहे की भारतीताईचा बेडरूम खूप मोठा आहे आणि स्वातीताईचा खूप छोटा आहे. काही म्हणले स्वातीताईला बेडरूमच नाही. काही म्हणले की असं काही नाही. आता माझे कपडे, आमच्या साड्या सगळे एकमेकींच्या कपाटामध्ये असतं. असं नाही का पर्सनली का तुझ्याच कपाटामध्ये तुझ्याच वस्तू राहिल्या पाहिजे आणि माझ्या कपाटामध्ये माझ्या वस्तू राहिल्या पाहिजे, असं काहीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की ते बेड, असं बेडरूम ते छोटा तुम्हाला दिसतोय पण तितका छोटा नाहीये, कारण की ते जे बेड नॉर्मल जे बेडची आपली साईज असती ना
ती त्याच्यापेक्षा माझ्या बेडची साईज मी फर्निचर ज्यावेळेस करत होते ना त्याच वेळेस मी दाजींना म्हणले की दाजी मला जी नॉर्मल साईज असते ना बेडची मला ती नको आहे, त्याच्यापेक्षा मला थोडी मोठी साईज पाहिजे. तर मग बेड मोठा झाल्यामुळे ना साईडला थोडासा असा बराचसा स्पेस राहिलेला नाही पा. त्याच जागी जर बेड छोटा असता ना तर मग बरीच जागा राहिली असती. ते पुढच्या दृष्टिकोनातून ध्रुवाच्या दृष्टिकोनातून तो बेड आम्ही मोठा करून घेतला. पेक्षा तो मोठा केलेला हा आहे. तर तसंच आहे. तर असं काही म्हणजे कुणी समजून म्हणजे गैरसमज करू नका की मोठा घेतला छोटा घेतला. आमचं जेवढं पण आहे तेवढं सगळं एका विचाराने आणि जे पण आहे ते सगळं म्हणजे नाही का ज्याचं आम्ही तिचाच आहे आणि माझाच आहे किंवा मग त्यांचंच आहे आमचंच आहे. आम्ही हे धोरण धरून कधीच चालत नाही आतापर्यंत. आणि आम्हाला वाटलं कधी मला वाटलं का मी त्या रूम मध्ये जाऊन झोपते, ताईला वाटलं कधी इकडे येऊन म्हणजे आम्ही तुझा आणि माझा असं कधीच केलेलं नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे हा सगळ्यांचं आहे. त्याच्यामुळे छोटा मोठा हे असं तुम्हाला तुमची काय चुकी नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला जे दिसलं म्हणून तुम्ही बोलले, तुम्हाला वाटलं तर मोठा घेतला छोटा घेतला असं काहीच नाही. फक्त आम्ही नाही का पुढच्या दृष्टिकोनातून विचार केला. जसं की आता छोटे फौजी बेडरूम नाही केला. अरे स्वतःच्या मुलाला काय कळतंय त्याला बेडरूम करायला. मग तेच ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा प्लॅनच नव्हता. घर छोटा असू मोठा असू ते घर असतं. आणि शेवटी काय असतं की आपल्याला त्या घराची काय म्हणतात ना व्यवस्थित ते घर ठेवता येईन इतपतच ते घर बांधावं. कारण की लय मोठं बांधायचं आणि त्याचा मेंटेनन्सच काही होत नाही, त्याला काही अर्थ नाहीये त्या गोष्टीला. आमच्याकडे माणसं मिळणार नाहीयेत. हा आणि जसं सांगितलं स्ट्रक्चर उभा राहिल्याच्या नंतर आमचं प्लॅनिंग झालं आणि फार्म हाऊसचं प्लॅनिंग हो. आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं, जेवढं मोठं घर असतं ना तेवढे माणसं तुटतात आणि वेगवेगळी होतात. हे मात्र खरं आहे. जेवढं तुम्ही प्रत्येकाला जर वेगवेगळी रूम दिली ना मुलांना ते प्रत्येक जण जे ते आपलं बघतंय जे की एकत्र फॅमिली येऊन जे काही म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात किंवा एकत्र फॅमिलीचं जे महत्व आहे ना ते म्हणजे नाही होत. असं सेपरेट रूम केल्यावर सहसा सगळं वेगळंच होतं. आणि सगळ्यात महत्वाचं घर छोटा असू मोठा असू घराला घर पण कोण आणतं, घरातली माणसं. घर खूप मोठं आहे आणि त्या घरात माणसांना ज्याच्या त्याच्या रूम मध्ये जाऊन बसतात, त्यांना बोलायला वेळ नाही, कोणाला कोणाचं तोंड पाहायला वेळ नाही, म्हणजे जे त्याच्या रूम मध्ये बिझी. तर घराला घर पण भलेही एक रूमचं घर असू पण त्याच्यात घर पण पाहिजे. तिथलचे लोक कसे राहतात, किती प्रेमाने ती फॅमिली राहते, त्याला घर म्हणतात. मला म्हणायचं आहे की तुमचा जो गैरसमज झालाय तो तसा काहीच नाहीये. कारण सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे की आमचं जसा की घर बांधण्याचा प्लॅन म्हणजे नव्हता. दाजींचा ऑफिसचा प्लॅन होता तिथं. पण जसं त्याच्यानंतर आमचा फार्म हाऊस म्हणजे बांधल्याच्या नंतर आम्ही दोघी जणी वातावरण आणि ते पाहून आम्ही म्हणलो की आम्हाला इथंच राहायचं. दाजी म्हणले नाही आपल्याला एवढं घर सफिशियंट नाही, आपण थोडंसं मोठं करू अजून नाही का म्हणजे सगळ्यांच्या हेतून. आम्ही म्हणलो नाही जेवढं आहे त्याच्यामध्येच आम्ही समाधानी आहे. आणि आम्हाला होता तो गेस्ट रूम होता की तिकडं आम्ही ऑफिस मध्ये एक जो गेस्ट रूम काढलेला आहे ना तो इथं गेस्ट रूम होता, त्याच्यामुळे तो छोटा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की दाजींना कन्स्ट्रक्शनचं एवढं काम असतं, त्याच्यानंतर म्हणजे बरंच त्यांचे ऑफिशियल भरपूर कामं असतात. मग त्यांना आता ते एक स्टडी टेबल वगैरे पाहिजेच ऑनलाईन काम करायचं म्हणल्यावर ते. त्याच्यानंतर कपाटाचा वगैरे विषय आला तर मग त्यांचं तेवढं म्हणजे काय म्हणतात ना तेवढं सामान तेवढं असतं. आणि आमच्या इथं घरामध्ये असं काही नाही. मुलांना जर सेपरेट बेडरूम जर दिले तर मुलं एकमेकांना बोलायची सुद्धा नाही. आता हे बघा आर्यनची 10वी झाली, तो बाहेर शिक्षणाला जाईल. ध्रुव अजून 2 वर्षांनी त्याच्या रूम मध्ये शिफ्ट होईल. विषय संपला ना. काय उगाच ते मोठं घर करून 10 रूम पाहिजे, 50 रूम करायचे, याला रूम नाही त्याला नाही ना, त्याचा मेंटेनन्सच होत नाही आहे. त्याच्यामध्येच म्हणजे माणसाचा पिट्टा पडतोय. आता ज्या ताई बघतात रोजचं किती काम असतं, किती करावं लागतं. मग आता थोडेसे मोठं झाल्यावर बघता येईल त्यावेळेस मग पुढे प्रश्न राहिला. तर बस एवढंच सांगायचं होतं. आलो तर आता वावरामध्ये इथून पुढे होईल. आणि सगळ्यात महत्वाचं की ते काय म्हणले ती माझ्या ध्यानातच राही ना बाई, काय कपटी काय चॅप्टर आणि ते अजिबात नाही. माझी ही जी मोठी बहीण आहे ही मी तिला कधीच बहीण मानत नाही. सगळ्यात महत्वाचं ही ते सगळेच म्हणतात बघा म्हण आहे मोठी बहीण एक आईसारखी असती आणि ही एक आईच आहे. आणि दाजी राहिले तर ते माझ्या वडिलांसारखेच आहे. मी पहिल्यापासून बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी म्हणलेले 2 व्हिडिओमध्ये म्हणलेले की ते माझे वडीलच आहेत. काय आहे की त्यांनी लहानपणापासून मी ज्यावेळेस 5वीला होते ना त्यावेळेस ताईचं आणि दाजींचं लग्न झालेलं आहे. आणि तसं लहानपणापासून एक मुलगी म्हणून किंवा मुलगी म्हणूनच त्यांनी कधी पण आता जरी काही काम सांगितलं ना ते मला असंच म्हणतात स्वाती बाळा आण रे तेवढं, बाळा आण रे ते, म्हणजे असंच दृष्टिकोनातून बोलते ती कधी पण. त्याच्यामुळं तसा भेदभाव तर अजिबात नाहीये. ज्यांचा कोणाचा गैरसमज झालाय तुम्हाला जे बघण्यात आलं त्याच्यावरून तुम्ही गेस केलंय. पण असो
कारण ते सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात. ध्रुवचा तर जास्त आर्यन आणि रुद्रपेक्षा उलट मी म्हणतेच ना, आता छोटे फौजी इथं नाहीये ना, आर्यन आणि रुद्रसाठी जेवढं म्हणजे हे करीत नाही, एक दिवस असा होत नाही की ते त्याला खाऊ घेऊन येत नाहीत किंवा काय नाही. आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये पण रोज पाहता की माझ्यापेक्षा ताईला ध्रुव किती आई 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 करत असतो आणि माझ्यापेक्षा ती जास्त जीव लावते. त्याच्यामुळे तसला भेदभाव आणि ते तसं म्हणजे विचार कोणी करू नका. मला एवढंच सांगायचं. दुसरी एक गोष्ट की अशा पण काही कमेंट्स आलत्या की तुम्ही ध्रुव छोटा आहे, ध्रुव कन्स्ट्रक्शनचं नाव द्यायला पाहिजे नव्हतं, तुम्ही सारथी आणि रुद्र स्वतःच्याच मुलाचं कन्स्ट्रक्शन कंपनीला नाव ठेवलं. तर हे बघा, त्याच्यातलं तुम्हाला काहीही माहिती नाहीये. रुद्र कन्स्ट्रक्शन काही ते असं एका दिवसात उभा राहिलेली गोष्ट नाही. हे किती 7 वर्षापूर्वी जन्माच्या अगोदरपासून ही प्रोसेस चालली. आता फक्त आम्ही ऑफिस केले, बाकी रिटायर्ड व्हायच्या अगोदर हा जो प्लॅनिंग होता तो डॉक्युमेंटरी पण सगळं गव्हर्नमेंटचं करायचं म्हणल्याच्या नंतर म्हणजे जे करंट अकाउंट असतं ना, जे की गव्हर्नमेंटसाठी जे लायसन्स भेटतं म्हणजे कन्स्ट्रक्शन करायसाठी, जन्माच्या अगोदर पासून रुद्र कन्स्ट्रक्शन आहे. तर ते सुद्धा लोकांना काही माहिती नसतं. उगाच निगेटिव्ह कमेंट करून एखाद्याचं मन दुखवण्यापेक्षा चांगल्या कामामध्ये टाइम घालवा. कशाला उगाच असं एखाद्याला तुम्ही तुमचं म्हणजे कसं आहे की म्हणजे ते कुठेतरी त्यांना काही माहिती नसतं, पण उगाच नाही का. आणि म्हणजे तसं सांगायचं हे की त्या गोष्टीचं म्हणजे ताईला खूप म्हणजे वाईट वाटलं की बा एवढ्या दिवसाचं तुम्ही व्हिडिओ बघता आमचे, मग तुम्ही काय ओळखलं नाही का. मग तिला जास्त वाईट वाटलं. ताई ती मला म्हणली बघ ना गा, असं आपल्यात असं काहीच नाहीये, पण मग लोक कसे गेस करतात, कसे विचार करतात आणि कसे कमेंट करतात. मी म्हणलं असो, लोकांना दिसतंय ती बोलतेत तर त्यांना जे बोलायचं ते आपण सांगू म्हणलं, आणि काही विषय नाही म्हणलं. आपल्याला माहिती ना आपण कसे आहेत आणि काय आहेत, त्याच्यामुळं दुसऱ्याचं म्हणजे ऐकण्यावरून सांगण्यावरून आपल्यावर काही फरक पडून द्यायचाच नाही आपल्याला. त्याच्यामुळे म्हणलं तिथंच विषय. सांगण्यावर दुसऱ्याच्या बोलण्यावर फरक पडल्यावर कुठं. तर चला आलो इथं शेतामध्ये. तर आता इथं एक शेत आहे आणि खाली एक आहे याचं तुरीचं, पण आता इथं एवढ्या निभारलं नाही कारण शेतात फरक झाला आहे का नाही. तर ही वरंगाळ तर शेत आहे, याच्या इथं पाणीच थांबत नाही, त्याच्यामुळं असं उताराला आहे. त्याच्यामुळे पाणी थांबल्यानं नाही, न थांबल्यामुळं एवढ्या निभारलेल्या नाहीत शेंगा. आता खाली जावं लागं नाही. ह्या लईच जास्त कवळ्यात दिसतात लई याच्यात. काकीने व्हिडिओ बघितला तर काकी म्हणन काकीच्या शेंगा आहेत. काकी काय नाही म्हणे, काय काकी म्हणजे आमच्या हे सासूबाई. सासूबाई म्हणून कोण नाही न्यायला बाई, अजून न्यायचं ना. तर आता आलो इथं तर लगेच लांबूनच दिसते ते तिकडच्या पेक्षा इकडे जास्त शेंगा आहेत. लईच आहेत, निब्बार झाल्यात एकदम. आणि अजून पण त्याला फुलं येत, त्याच्यामुळे ते अजूनच शेंगा येणार आहेत, चांगली तुर होणार. फुलं आहेत ना बघ ना, पण अजून शेंगा येतील याला. काही झाडं वाळलेत, ज्याचे वाळलेत का त्याचेच तोडू, त्याला निभारल्यात शेंगा. बरोबर संकेत देतात ते, मग हे झाड वाळलंय याच्या शेंगा निभारल्यात. अजून 8 दिवसात चांगल्या वाळत्या आणि त्याच्यात मग अजून एकदा तोडायला यावं लागेल परत. मग डायरेक्ट पुढच्या वर्षीच म्हणजे कवळ्या शेंगाची भाजी, म्हणजे कवळ्या तुरीची भाजी परत मग पुढच्या वर्षीच भेटेल आहे का नाही. भारी लागतील. आता याच्यापासून आता ही वाळणार पूर्ण. आता आपण 1 वर्षी केलं तर आम्ही जिथं राहतात ना तिथं त्या वावरामध्ये 1 वर्षी तूर केली होती. इतकी झालती ना, इतकी म्हणजे इतक्या शेंगा आणि इतकी रगाट तूर होती. तुरीची डाळ करून आणली. हा, डाळ करून आणली. तवा काही जात बीत नव्हतं आमच्याकडे, आता जात आहे पण तवा विकत डाळ करून आणली होती. आता काय जात्या करायची काय तुम्हाला? नाही बाई, आम्हाला काय डाळ करायची. डाळ आता कुठं तूर आहे आमची. विकत अशी बनवायची. हा, तसं करू आता. इथले इथंच 2 पायले 3 पायले असं कोणाकडून तरी घेऊ आणि घरीच डाळी करू. तर मग आता ही तूर एकदम 10-12 दिवसात वाळणार. मग आता ही मशीननीच करते नाही का नाही. हार्वेस्ट डायरेक्ट देते मार्केटला. अर्धी काढणार ते हार्वेस्ट बरोबर, अर्धी आणि मग परत मग तूर झाली का त्याच्यापासून डाळ, आणि मग ती आपल्याला विकत येते, त्याच्यापासून वरण तयार होत मग आहे का नाही. पण जात्या वर्ष डाळीची हा, म्हणजे जे छिलके असतात ना त्याच्यात तर काय म्हणतात ना ते हे, तर त्या छिलक्यामध्ये ती छिलके तर हेल्दी असते तस शरीराला. तसं मशीन मध्ये आम्ही एकदा करून घेतली होती ती डाळ, तर त्यांनी म्हणजे पॉलिश मारतात ते त्याला का, म्हणजे पूर्ण ते छिलके जोपर्यंत हा म्हणजे चमक मारावा किंवा त्याची क्वालिटी चांगली दिसावा म्हणून ते
तेल चोळतात त्याला, आणि जोपर्यंत छिलका निघत नाही ना तोपर्यंत त्याला ती पॉलिश मारित घासत राहतात. कारण एक वर्षी काय झालं का आम्ही डाळ देताना आपण 3 पायला डाळ दिली, आणि करून आणल्याच्या नंतर आपलं 3 पायले आम्ही तूर दिली होती, घरची तूर झाली त्यावेळेस, आणि करून आणल्याच्या नंतर ती फक्त 1.5 पायली झाली. म्हणजे निम्म्याला निम्म म्हणजे मार खाल्ला बघा, निम्म्याला निम्म कमी झाली. घरीच बनवायला पाहिजे. आणि तशीच मग त्याच्यानंतर घरी जर बनवली ना तर उगाच 2 वंजाळ्या 3 वंजाळ्या असा 5 वेळा निघतो हलका फुलका. बाकी तर डाळ आपली एकदम म्हणजे चांगली होती घरी. आणि पैसे देऊन त्यावेळेस 200 रुपये 1 पायलीला असं दिले होते आम्ही, आणि 3 पायल्याचे 600 रुपये. आणि एवढं स्वतःची तूर देऊन पण घरी हातामध्ये फक्त 1.5 पायल्या पडली डाळ. असं आहे. आता तोडल्या शेंगा आणि चाललो आता ढेकळा तुडीत, कारण वावर मस्त भुसभुशीत झालेलं आहे, नांगरून काढले. काय होतं ताई इथं अगोदर? ऊस होता. बरोबर. किती मोठं तोडलं, सगळ्या कच्च्या पपया पडल्या. कुठं? आता नाही काय ऊस कुठं आपल्याला लागेल ना तुळशीच्या लागणाला ऊस. मग मग का आणावं लागेल. हा 4-5 लागते. आता तुळशीच लगीन आलं त्यावेळेस आपलं येऊ आम्ही आता त्यावेळेस. कसं केली किती माती भुसभुशीत झाली. वावरात फरक राहतो नाही. आता बघा ना नांगरला एवढीच मातीवरती. नाही पण आता तिथं बघा शेंगा कशा होत्या आणि इथं कशा होत्या. हा वावरावर ते रान चांगलं, हे रान माळ रान, ते काळीचं रान. हे गिन्नी गवत गाया म्हशींला जास्त चारली जातात आहे का नाही ताई? काय करू राहिली? चावी हरवली. सापडली बघ ना, शेंगात चावी लपून बसली, पिशवीत टाकली, म्हणलं इकडे तिकडे पळण ढेकळामध्ये. हा ना, तर ती सापडली. बरं झालं खाली टाकली, ती खाली गेली. काहीतरी चावत आहे अगं, काहीतरी होतं बरं का त्याच्यावर, किडे शेंगावर. चला मग काय, चला मस्त भाजी बनवूयाची आता आपण. छान. आलो शेंगा घेऊन आल्या ध्रुवनी गेटचा आवाज ऐकताच अर्ध्या रस्त्यात तो होता, तिथून पुढे लगेच पळत आला, गाडीवर बसलाय. आणि प्लॅन चालला आता मध्येच लावली. हा काटेमुळे पंक्चर मागच्या वेळेस झालं तर तसं म्हणलं नको व्हायला म्हणून घेतलीच नव्हती गाडी. तर चला आता मी येते पाय चला तुम्ही. कशाला बस ना, वय जातो आली. बाय बाय करा, चला बाय बाय. ताई काल म्हणले की ध्रुव बाळाला म्हटलं नका म्हणू, तर ती खूप हुशार आहे. ज्या अर्थी तो अभ्यास न करण्यासाठी एवढ्या आयडिया वापरतोय त्या अर्थी तो लय हुशार आहे. तर म्हटलं म्हणजे कसं असं बोलणार तर आपलं घरगुती आपण जसं बोलतो साधं तसं आम्ही चाष्टावारी बोलत असतो त्याला, तसं काही नाही. तर कसं वडतोय मला. अरे थांब, पडशीन तूच पडशीन. ऐका मलाच म्हणतो बाबड्या. अरे पळत जाऊ. आल्या बघ चंदन कस्तुरीच्या माग लागतो. अरे ते पोहत होते बाळा, पोहून दे त्यांना, जाऊन दे, त्यांनी शिकली काय नाही होत. त्यांच्या पाठीमाग लागतो, पळतो. चल ड्रेस चेंज कर. नको हाय का यांची लगेच आल्या शेंगा पार्टी चालली तुमची आहे ना. सासूनांची घरात पाय दारात पाय नाही. हा बाबा, सासूनांची चालली शेंगाची पार्टी. बाबाला तर चावतच नाही आहे का नाही. खातं काय थोड्या दे 2-4. काही सुटींनी तर जेवणच नाही केलं ग. हा तिचं एकच चपातीचं माप आहे तिचं, आणि त्याच्यामध्ये पेडिग्री देत असतो आम्ही पण. मग अगं तू तिने 6 वाजता रुद्राने तिला लय बिस्किट टाकले होते म्हणून ती जेवली नाही. मुलांना वाटतं किती खावा किती नाही. आमच्या अक्का बसल्यात मस्त इथं, बाबा बसलेत. बाबा तसेच खालीच असतात. आता दुपारचा चहाचा टाइम झाला का वर येतात कमून असतात. आता बऱ्याच टाइम म्हणतात का अक्काला व्यवस्थित ठेवीत जा, ब्लाऊज एक, साडी एक. तुम्हीच सांगा अक्का. हा म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे कुठं जाणं नाही येणं नाही, मग जे हाताला लागन ते आपलं घालायचे. 4-4 हजाराची एक त्यांना मी काठापाटाच्या साड्या आणलेल्या आहेत मागच्या वर्षी गौरी गणपती, त्याच्या आधी नाहीच म्हणतात घालायला. किती छान आहेत त्या साड्या, कमून नाही घाली वजनच आहे ते म्हणतात, त्याचं लय वजन आहे. म्हणजे त्यांना सोसत नाही, ते जड आहे म्हणून ते म्हणतात. लोकांना वाटत ना आम्ही घेतो का नाही तुम्हाला.
इकडे बघा बघा यांचं आहे का. पण मी म्हणलं ना त्याचं तेवढंच, बाबा दिसले बाबाचं बरोबर खिसा चापणार. आणि बाबाच्या खिशामध्ये नित्यनेमाने चॉकलेट असते, तर बाबा ध्रुवलाच नाही. इथं जेवढे म्हणजे लहान पोरं दिसतात ना त्यांना बाबा चॉकलेट देतात बरोबर. गरीबाच्या पोराला गरीबाची पोरांची दात किड्या, मग त्यांना दवाखान्यात जावं लागेल ना. इथं ते भैया लोकांची पोरं आहेत ना, सगळ्यांना ते एवढे चॉकलेट ठेवते खिशात. बाबाला बघितलं का पोरं पळतच आली बाबा. बाबा दात किडल्यावर पोराला दवाखान्यात जातात का? नाही किडायचे. पेन्शन मधला खर्च करावा लागेल सगळ्या पोरांना. म्हणजे ना आता साडीचं म्हणायचं हे किंवा म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही अक्काला दाखवलं ना तेव्हा तेव्हा तशाच कमेंट येतात की तुम्ही अक्काला व्यवस्थित ठेवत जा. पण आता त्या नाही हे करीत, हाताला येते घालतात म्हणल्यावर त्याला आता आम्ही काहीच नाही करू शकत. म्हणलं चांगली साडी जर मी जाऊन काढून दिली ना, ही घाला, नाही घालीत त्या नको म्हणतात. त्रास नको देऊ बाबाला, येडेवण नको. चला आता अजून नका देऊ. मग असं आहे. मग तसंच म्हणते, एकदा दिलं का एवढ्या बारीने जोपर्यंत हा खिशातली चॉकलेट संपत नाही तोपर्यंत तसंच करतो ते. बाबा मला बी द्या एखादं. बरेच जण परत असं पण म्हणतील का तुम्ही काढून द्यायचं बरोबर मॅचिंग. तर आता कसं आहे, सकाळच्या कामामध्ये ना सगळ्यांनाच घाई असती. आमच्यापर्यंत आम्ही पटापटा कामं चलतात आमचे. तसं त्यांचं आंघोळ वगैरे करून घ्यायच्यात सकाळ. आणि ज्यावेळेस म्हणजे त्या खूपच आजारी होत्या, त्यांना काहीच करता येत नव्हतं, त्यावेळेस जेव्हा घालायची त्यावेळेस आंघोळ पण घातली. त्यांचं सगळं म्हणजे जसं आपण लहान मुलांचं करतो तसं सगळं केलंय का नाही आता सांगा. म्हणजे आंघोळ घालण्यापासून नख काढण्यापासून 4-5 वर्ष म्हणजे काहीच करता येत नव्हतं, त्यावेळेस आम्ही सगळं केलं. नाही का बाबा? अजून चॉकलेट दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं की परत हे पण की बाथरूम नाही खाली पाठीमाग, परत काय म्हणते तर सेपरेट रूम नाही, हे नाही. तर सगळं काही आहे म्हणजे त्यांना खालच्या खाली पाहिजे असं सगळ्या बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. माग बाथरूम दाखवते तुम्हाला मी. हा परत दाखवल्याच्या नंतर परत तुमच्यासारखेच काही जण म्हणतील का काही पण दाखवते. बघा ब्लॉगर ते सगळं शेअर करतात. ब्लॉगिंगचं चॅनल असलं की त्याच्यामध्ये सगळं शेअर केलं जातं. पण आमचं तसं नाही, आम्ही करतो शेअर, जे करायचं ते करतो आणि ज्या गोष्टी नाही करायच्या त्या नाही करीत असं आहे. त्याच्यामुळे मग ते होतात गैरसमज. त्याला कमेंट केलं आम्ही उत्तर देतच असतो दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये. त्याच्यात काही डाऊट नाही, तरी पण दाखवून देते मी एकदा. दाखवते. तर हे पहा पाठीमागं त्यांना टॉयलेट, बाथरूम, हँड वॉश, वॉश बेसिंग, आरसा सगळं काही आहे. असं काही नाही, समजून नका घेऊ की त्यांना नाहीये ना, असं नाही तसं नाही. आणि राहिला प्रश्न रूमचा, तर मला हे म्हणायचंय की म्हणजे जसं मागं पण ताईने सांगितलं होतं की एका रूम मध्ये म्हणजे आजी बाबा असले ना मुलांवर भरपूर फरक पडतो. त्याच्यामुळं म्हणजे लक्ष राहतं एक मुलांवर. तरी पण आता मागं रूमचं काम चालूच आहे, पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवूच. तर त्यात काही विषयच नाही, आहे का नाही ताई? मोठी छोटी आमचा काय आणायचंय त्याला म्हणलं हे शेंगा टाकायला प्लेट आण, भाजी बनवून छान यायची. तर गेला आणायला. चला आता निसू आपण सगळेजण. छोटी आणू का मोठी आणू म्हणतोय. मी काय करते त्याला फ्रेश करते, जेवण वगैरे खाऊ घालते, मग निसा तवर निसा तुम्ही दोघं. माझ्या पिटकुल्या, हे माझ्या सोनुल्या, तू किती नाटक केली भाऊ, तुला तेवढे पेज द्यावं. तू म्हणून लाड घालतोय का? हे माझ्या पिटकुल्या, हे माझ्या सोनुल्या, हे माझ्या छकुल्या, दोघींना पण म्हणजे मारायच्या मूड मध्ये आलो ना आम्ही, मारायचे त्याला, मग ते असे नाटक करतो. भाऊ तू रट्टे खाणारच आहे, तू तेवढं नाही सुट्टी आहे. तू किती नागीला, तू किती नागीला भाऊ. भाऊ मला लागलंय आधीच, मी पडलेले एवढे नाटक चलते. लवकर काढ आवर पटापटा. त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये ना एक टाइम म्हणले होते बाकी तुझ्या तोंडाला काय लागलं तर एवढं बारीक म्हणजे खालच्या साईडने येतं, पण ते दिसलं असं नाही ना बोलताना. तर लागलं म्हणजे चांगलंच आहे, एवढं सगळं काळ निळत झाले डायरेक्ट. कसं काय झालं साठी चांगलं बाई, चांगलं बाई सांग ना. आम्ही फिरायला गेलो होतो ना, त्या बलून मध्ये बसलो होतो बघा पाण्यातल्या,
तर त्याच्यात बसल्याच्या नंतर एकमेकाच्या अंगावरती पडत होते ते बलून, म्हणजे काय आणि फिरत होता असा गोल 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 गोल. ही मॅडम माझ्या अंगावर पडली बघा, आणि माझं एवढं सगळं काळं डायरेक्ट पाय लागला पाय म्हणजे अंगावरच पडली थोडक्यात. म्हणजे माझ्या गळ्यात पाय हिचे आणि माझ्या मावशीची मुलगी प्रतीक्षा तिचे दोघी माझ्या अंगावर, मी खाली. आणि ती नेमकं तोंडाला लाथ लागली इथं, आणि त्याच्यामुळे हा एवढा एरिया सगळा माझा म्हणजे रक्तच गोठले डायरेक्ट. इतकं डेंजर झालं. आता तरी कमी झाले. आता याचा अभ्यास कसा याच्याकडून करून घ्यावा, गुढीने बघितलं करून, मारून पाहिलं, काय करावं आपली तर अक्कलच बंद झाली बेसन. कसं करावं? युकेजीला गेलाय फक्त बोलत आहे, त्याला लिहायला लय कंटाळा येतोय. कसं करावं? मागं ताई म्हणल्या वाळू मध्ये त्याला वाळूच हे द्या, वाळूच लिहायला सांगा. बऱ्याच ताईंनी उपाय सांगितले होते, ते पण करून पाहिलं, पण त्याला अशी लिहायची गुढीच निर्माण व्हायना. कसं काय व्हायचं त्याचं? आता फर्स्टला जाईल. तर चला, सगळ्या छोट्या चिमुकल्यांना आता आपण थोडंसं हाय करणार आहोत. अयोध्या, कार्तिक, मंथिका, माही, सारा, संध्या, स्वयं राऊत, विहान, आयुष, वैष्णवी वैभवी, वैष्णवी पाटील, हर्षिका साई, सात्विक शिंदे, रुपेश सानू, विशाल, सार्थक, तेजस, साहिल, अवधूत, साईश, राजवीर, शिवांश, स्वराज, अंशू, शंभू, तेजस, श्रेयश, गणेश, यश, आयुष, प्रथमेश, यश, आरोही, रुद्र, रूपांश, सृष्टी पाटील, साईराज, ऋतुराज, संजीव, काजल, प्रज्ञा, कृष्णा, श्रीराज, प्रांजल, हर्ष, अनुश्री, शर्वरी, स्वरा, अभय, यश बेटा, अश्विनी, एंजल, सृष्टी, विराज, कृष्णराज, आरोही, आरुष, रविराज, आराध्या आहे पुन्हा, ओवी आहे, किमया आहे, सिद्धार्थ आहे, क्रिशा आहे, सागर, ज्ञानेश्वरी, समर्थ, पूर्वी, समर्थ, परत पुन्हा आहे, समृद्धी आहे, नारायणी आहे, सिमरन आहे, राधिका, सार्थक, समर्थ, वैष्णवी. तर हे सगळे चिमुकले आपले रोज व्हिडिओ पाहतात आणि बऱ्याच दिवसाचं ते म्हणत होते की आंटी आमचं नाव घ्या. तर सगळ्या बाळांना हाय, खूप खूप छान असा अभ्यास करा आणि खूप खूप पुढे जा. आणि एका छोट्याशा चिमुकल्या बाळाचा बड्डे आहे, जिचं नाव आहे स्वरा, मुलगी आहे. तर तिला सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे हॅपी बड्डे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, जितकी नावं लिहून ठेवण्यात आली होती तितक्या नावं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या छोट्या बाळांना हाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्या चिमुकल्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर इथं ना छान अशी मस्त तिखट, तुम्ही म्हणता ना, गं भारतीताई किती मिरची टाकते, कारण आज ना तोंडाला चवच नव्हती. आणि त्यातल्या त्यात हिरव्या गार तुरीच्या ओल्या शेंगा पाहिल्या की मस्त असं म्हटलं त्याचा ठेचा बनवावा, झणझणीत असा. कारण आता थंडी जशी सुरू झाली ना तसं असं झणझणीत खावं वाटतंय. हलकी नाही, म्हणजे चांगलीच थंडी सुरू झाली म्हटलं तरी चालेल आमच्या इकडं. तर मग छान थोडंसं तिखट खायला मिळालं की मग त्यातल्या त्यात भारीच छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलंय. कारण मिक्सरमध्ये ना इतकं छान होत नाही, त्याची टेस्ट येत नाही. म्हणून मग खलबत्त्यामध्ये जो दगडी खलबत्ता आहे आपला जंगल विला रेसिपीजमधला, तो घरातच आता सध्या वापरतोय. तर त्याच्यामध्ये छान असं कुटून घेतलंय जाडसरच. आणि हिरवी मिरचीच टाकलेली आहे, जास्त मसाल्याचं वगैरे नाही आवडत. त्याच्यामुळे जितकं होता येईल तेवढं कमी मसाला आणि हिरव्या मिरचीचं आमच्या घरात खाल्लं जातं. तर छान असा मस्त झणझणीत ठेचा इथं आता तयार आहे रात्रीच्या जेवणासाठी, तोंडी लावण्यासाठी. तर चला मैत्रिणींनो, हा आता आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते.